Myself Tanaya Deepak Malvi. I scored 608 marks in NEET 2021. My father has a job in Dharni Taluka. He is a high school teacher and I belong to Paratwada. Actually, I was a dropper this year. In 12th standard, I gave NEET, but I scored 20 marks less than cutoff. So this year I thought I had less score in physics, so I joined Lalit Tutorials. कारपांडे सर फिजिक्स खूपच छान शिकवतात आणि त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं. त्यांनी कन्सेप्ट्स पूर्ण क्लिअर करून दिले आणि मला असं वाटलं नव्हतं की फिजिक्स सोडून बाकीचे सब्जेक्ट पण खूप छान शिकवतील, पण डाऊट्स सॉल्व करणं सगळं व्यवस्थित व्हायचं. कारपांडे सर आम्हाला रोज मोटिवेट करायचे आणि कन्सेप्ट्स तर ते क्लिअर करतच होते आणि टेस्टचं डिस्कशन पण रेग्युलरली व्हायचं. आणि एक ललित ट्युटोरियल्समध्ये मला जे छान वाटलं ते हेच की आम्हाला शेड्यूल द्यायचे ते मंथली आणि पूर्ण त्या शेड्यूलनुसारच टेस्ट क्लासेस सगळं व्हायचं. रोजचा टाईमटेबल वेगळा असायचा, पण तो आधीच ग्रुपवर वगैरे येत होता. मी फुल इयर ऑनलाईन क्लासेस केले आहे, पण कधी असं वाटलं नाही की ऑनलाईन होत होतं. असं सगळं खूप छान होत होतं आणि माझ्या पॅरेंट्सनी पण मला खूप सपोर्ट केला या जर्नीमध्ये. इथपर्यंत मी एकटी तर येऊच नसती शकली. टीचर्स, पॅरेंट्स सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये. फिजिक्स सगळ्यांनाच खूप टफ जातो आणि सगळ्यांनाच खूप वाटतो की फिजिक्स खूप हार्ड सब्जेक्ट आहे. मला पण 12थमध्ये असंच वाटायचं. माझा स्कोअर फक्त 85 होता मागच्या वर्षी, पण जेव्हा कारपांडे सरांचे क्लास जॉईन केले तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की फॉर्म्युले लर्न करून फिजिक्स नाही जमू शकत. आपल्याला जर कॉन्सेप्ट क्लिअर असला तर कुठला नवीन क्वेश्चन पण आला तरी तो खूप व्यवस्थितपणे आपण सॉल्व करू शकतो आणि एखाद्या वेळेस फॉर्म्युला विसरलो तरी पण आपण कन्सेप्ट बेस ती फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. म्हणून कारपांडे सरनी खूपच छान फिजिक्स शिकवलं, म्हणूनच मला 140 मार्क्स मिळाले. तसं तर मला सकाळी उठून अभ्यास बिलकुलच नाही जमत. रात्री मी करायची आणि माझं एक पॅटर्न होतं की क्लासमध्ये जो पण सब्जेक्ट शिकवला, जेवढं पण टॉपिक शिकवले, घरी येऊन NCERTमधून रीड करणं, त्यावरचे MCQ सॉल्व करणं आणि सर्व थेअरी वगैरे वाचून काढणं, मग नोट डाऊन करणं इम्पॉर्टंट पॉईंट्स. मग ते लवकर झालं तर मी लवकर झोपायची. जेवढा वेळ लागला तेवढा. असं काही टाईम टेबल नव्हता की रोज मला 12-1पर्यंत कळायचंच आहे असं. मी आधी पण बरेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस बघितले होते, पण इथे मला हेच गोष्ट खूप छान वाटली की म्हणजे खूपच चांगलं शेड्यूल असतं आणि रेग्युलरली ते शेड्यूल फॉलो होतं. स्टुडंटला आधीच मंथली शेड्यूल मिळतं, त्यात त्यांना जे टेस्ट होणार आहे, टॉपिक शिकवला जाणार आहे, त्याचं सगळं माहीत असते. फक्त त्यांना फॉलो केलं तर खूपच व्यवस्थित होऊ शकते. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की दुसऱ्या क्लासची गरज आहे म्हणून. माझं पूर्ण नाव दीपक सहदेवराव मालवी. माझं मूळ गाव पत्रोड आहे आणि मी धारणी तालुक्यामध्ये नोकरीवर सेवेत आहो, हायस्कूलला आहो. आम्ही मुलीसाठी खूप त्याग केला आहे आणि याचं क्रेडिट मी माझ्या पत्नीलाच देतो आहे, तिच्या मम्मीला. कारण मी तो सर्व्हिसवर तिकडे आहो, त्यामुळे हिला वेळ देऊच शकत नाही. याचं श्रेय मी सरांना देतो आणि माझ्या पत्नीला देऊ इच्छितो, कारण सर्व तिच्यावर अवलंबून होतं आजपर्यंत. ही बनली माझी मुलगी सर्व माझ्या पत्नीमुळं. माझं काहीच नाही, मी नाममात्र आहो. मुलांना त्यांचा कल पाहून त्यांना त्या क्षेत्रात ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि मुलांना ट्रेस करून काहीच फायदा दिसत नाही. घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही. त्यांनी करायला. आम्ही आमच्या मुलीला कधीच अभ्यास कर असं म्हटलं नाही, कधीच नाही. आणि तिला 5 पैशाचा खर्च लागला नाही आम्हाला आजपर्यंत. ती लहानपणापासूनच अभ्यासात छान होती. म्हणजे तिला अभ्यासात रुची होती. खेळण्यापेक्षाही तिला अभ्यासात जास्त रुची होती आणि आपण जसं म्हटलं तसं ती करायची. असं केव्हाच तिने असं नाही की नाही करणार असं वगैरे काही म्हटलं नाही. तिला इंटरेस्ट असल्यामुळे तिने अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेतलाच. आणि परत आता जेव्हा ती ललित ट्युटोरियल्समध्ये आली तेव्हापासूनही त्यांनी जे सरांनी सांगितलं, ज्या सब्जेक्टमध्ये तिला फिजिक्समध्ये कमी मार्क्स मिळाले तर सरांना ती पूर्णपणे तिने तसंच हाताळलं की जसं सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे केलं. मम्मीने तर माझ्यासाठी खूपच सॅक्रिफायसेस केले. तिने तिचा जॉब सोडला आणि 11th-12thमध्ये माझ्यासोबतच होती. आता पण घरी सोबतच होती आणि मधात पण कधी म्हणजे खूप म्हणजे तिचा पूर्ण फोकस माझ्याकडेच होता की आता हिला ब्रेकफास्टची गरज आहे, आता हिला लंचची गरज आहे. सगळं व्यवस्थित टाईमवर. मला कधीच कुठलं काम वगैरे कधीच काही सांगत नव्हती आणि खूपच मोठं. आणि पप्पा तर म्हणजे सर्व्हिसेस करत होते तरी पण घरी आल्यावर पण. आणि लास्टमध्ये जेव्हा ऑनलाईन टेस्ट सुरू होत्या तेव्हा मला OMR शीटची प्रॅक्टिस व्हायला हवी म्हणून ते OMR शीटची प्रिंटआउट काढून आणायची आणि पेपर पण स्कॅन करून आणायची प्रिंट करून. त्यानंतर मी तो पेपर पेन बेस्ड पॅटर्ननी सोडवत होती. अजून मी एकदा परत ललित ट्युटोरियल्सला खूप थँक्यू म्हणणार आणि कारपांडे सरला एक स्पेशल थँक्यू.